नांदेड शहरात आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। सपकाळ यांनी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याचं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नांदेड शहरातील ITI येथे निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी सपकाळ यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन केले। यावेळी भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान सपकाळ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला। हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा नांदेड जिल्ह्यात बंदी घालण्यात येईल असा इशारा भाजपाचे महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांनी दिला आहे। श्रीराम मोटरगे, MCI न्यूज, नांदेड। मालेगाव येथील महानगरपालिकेमध्ये उपमहापौरांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि त्याचं समर्थन करण्याकरता काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची शिवाजी महाराजांबरोबर तुलना केली। शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे। त्यांच्यामुळे आपल्याला आज स्वराज्य मिळालेलं आहे। त्यांच्यामुळे आपण आज जे काय आहोत ते त्यांच्यामुळे आहोत आणि त्यांनी शिवाजी महाराजांबरोबर तुलना केल्यामुळं, त्यांचे अकलेचे तारे तोडल्यामुळं आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आमच्या सर्व भगिनी, आमचे सर्व महापालिकेचे नगरसेवक, महापौर, उपमहापौर, आमचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा फोटो जाळून जाहीर निषेध केलेला आहे। आणि त्यांनी जर माफी मागितली नाही तर हर्षवर्धन सपकाळ यांना नांदेड जिल्ह्यामध्ये बंदी राहील, एवढंच या प्रसंगी सांगतो। आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवराय हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे आणि यासारख्या महान नेत्याची तुलना टिपू सुलतान सोबत करणं हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून या ठिकाणी भाजपा पक्षाच्या वतीने आणि सर्वच माझ्या भगिनी बंधूंच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या ठिकाणी असं आम्ही जाहीर करतो।